नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू प्रियांका सौरभ ब्लॉग्स. आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या उठलेला मोठा सकट. हा ब्लॉग आहे माझ्या गॉडफादर बद्दल. हे मी सांगते. तर शनी अमावस्या आहे आणि वार पण शनिवार आहे, म्हणजे खूपच स्पेशल झालं. शनी अमावस्या तेव्हाच असते जेव्हा ती अमावस्या शनिवारी येते आणि शनी जयंती त्यालाच बोलतात. अच्छा, शनी महाराज अमावस्यालाच पैदा झालेले. हा का? हा, तो जेव्हा त्यांची जयंती असते अमावस्या असतो. सॉरी, कारण का माझ्या लाईफमध्ये हा शनी महाराजांचा प्रकार कधी नव्हताच. आणि लग्न झाल्यापासून दर शनिवारी जातो आम्ही, दर शनिवारी. माझं पर्सनल ओपिनियन आहे. जे पण लोकांना वाटतं शनीची महादशा किंवा साडेसाती जे काय आलं आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत वाईट होतं, पहिली गोष्ट तुमच्यासोबत वाईट नाही होतं, ते तुमचे कर्म वाईट असतील किंवा शनी महाराज ते तुम्हाला 0 to हिरो बनवायच्या लाईनमध्ये असतील, म्हणून तुमच्यासोबत जे काय होतं. मी खूप लोकांना बघितलं जे खूप जास्त फेमस झाले आहेत त्यांच्या शनीच्या साडेसातीत स्पेशली दॅन महादशा. सो दॅट्स. आणि तेच बोलायचं होतं की प्लीज त्यांना असं चुकीचं समजू नका. जेवढं बोलतात ना ते तुमच्यावर कृपा करू शकतात ना, तेवढं मला नाही वाटत कोण जास्त एवढं कृपा करू शकत. तर माझं हेच म्हणणं आहे की प्लीज शनी महाराजांना, माझ्या शनी बाप्पांना तुम्ही म्हणजे जे काय व्ह्यूअर्स बघत असतील ते चुकीचं समजू नका, घाबरू नका. हो, ब्लॉग आहे आता आमच्या इथे ठाणे, इथे शनी मंदिर आहे मोठं, तिथे मी नेहमी जातो, तर तिथे आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, चला मग प्रियंका, चलो बाय. तर आम्ही आलो आहोत स्टेशन जवळच्या मिठाई शॉपमध्ये. कालच ऑर्डर दिली होती आम्ही. तर फायनली आम्ही शनी मंदिरात पोहोचलो आणि खूप छान अशी सजावट केलेली. तर जसं आम्ही पोचला सौरभ गेला लाईन मध्ये उभा राहिला, पण ती लाईन इतकी जास्त होती तुम्ही बघू शकता. खूपच जास्त लाईन होती आणि त्याला काही एंडच नव्हता. तो ते बघूनच सौरभ असा थक्क झाला. पण एक बोलतात ना, शनी महाराजांची ऑलरेडी कृपा असल्यामुळे सौरभला एक VIP दर्शनच झालं. डायरेक्ट एंट्री मिळाली, ते पण न लाईन लावता. जर आम्ही लाईन लावलं असतं तर डेफिनेटली आम्हाला 1 तास गेलाच असता. पण VIP दर्शन झालं, एवढं तरी खरं बाबा. जसं की तुम्हाला माहिती आहे की शनी मंदिरामध्ये मुलींना एंट्री नाही आहे. तुम्हाला जे काही पाया पडायचं असेल तर लांबून पाया पडा, किंवा तेल वाहायचं असेल किंवा हार द्यायचं असेल तर कोणा थ्रू आपण. तर असं बोलतात की शनी जयंतीच्या दिवशी सेवा करायची असते. तर सेवा आपण मंत्रोच्चाराने पण करू शकतो. जसं की शनी चालीसा आहे, मारुती चालीसा आहे, तर तुम्ही ते बोलू शकता. आपले मंदिर आहे, जसं की शनी मंदिर झालं किंवा शिव मंदिर, हनुमानाचं मंदिर. जर शनी मंदिर नसेल तर आपण मारुतीच्या मंदिरात जाऊन आपण पाया पडू शकतो. तर जातं की दान धर्म पेक्षा दुसरं काही पुण्य नाही. तर शनी जयंती हा इतका स्पेशल दिवस आहे जिकडे तुम्ही दान धर्म करू शकता. तर आम्ही शनी महाराजांना पेढे दाखवून थेट निघालो आमच्या जवळच्या मंदिराच्या इकडे. ते मंदिर होतं मारुतीचं, पण ते फक्त मारुतीचं नाही आहे. तर तिकडे शनी महाराज आहे, शिवजी पण आहे, गणपती पण आहे आणि देवीचं पण आहे. एकाच मंदिरामध्ये एवढे सगळे देव. आणि आम्ही गेलो थेट दर्शन करायला आणि दर्शन करून निघालो. तर आम्ही देवदर्शन करून घरी निघतच होतो आणि योगायोगाने आम्हाला गाय दिसली आणि असं वाटलं की चला आपण आता, जसं बोलतो ना की मुंबईमध्ये थोडं गाय दिसणं थोडं रेअरच आहे. आणि त्या दिवशी लिटरली आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो आणि थोडं पुढे गेल्यानंतर गाय दिसली. तर अशी होती आमची शनी जयंती. तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही काय करता शनी जयंतीच्या दिवशी? मी तर फर्स्ट टाइम शनी जयंती अशी सेलिब्रेट केली. माझ्या आयुष्यात अशी शनी जयंती कधी नव्हती अगोदर. तर तुम्हाला कसं वाटते तुम्ही कमेंट्स थ्रू सांगा आम्हाला. तर गाईला सारा वगैरे घालून आम्ही मग निघालो आमच्या घरी. बाय बाय.